हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कृष्णा आणि बाळजाबाईने बनवलेलं सगळं जेवण खराब करण्याचा प्लॅन करणाऱ्या मैनावती आणि अनुसयाचा सर्व प्लॅन उधळवून लावत आता जेवणाच्या पंक्ती अगदी व्यवस्थित पार पाडणार कृष्णा आणि बाळजाबाई. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आता पाहूया. तर इकडे जी कृष्णा आहे तिने सांगितलेलं असतं की मला अख्ख्या गावाला गावजेवण घालायचं आहे. तर बाळजाबाई कृष्णाला म्हणत असतात, अगं कृष्णा घाल की, उलट मी अभि आहे तुझ्या मदतीला, आपण दोघी मिळून समधी कामं करू आणि सगळं व्यवस्थित करू बघ, सगळं चांगलं होईल, तू काय बी काळजीच करू नकस, आपण मिळून करू सगळं व्यवस्थित, मी आहे ना व मॅच तुला मदत करतो, बाहेरचं समजत तू बघ, म्हणजे जसं की आमंत्रण करणं, लोकांना बोलिवणं, सांगणं धाडणं ते समजत तू बघ, आणि बाकी स्वयंपाकाचं मी आपण बघतो काय. त्यानंतर मग कृष्णा आणि बाळजाबाईचं ठरतं उद्याच जेवण घालायचं. बाळजाबाई आणि कृष्णा जोमात कामाला लागलेले असतात. बाळजाबाईंनी घरात आजपासूनच तयारी करायला घेतलेली असते. भाज्या सोलून ठेवणं, लसूण सोलून ठेवणं, कोथिंबीर साफ करणं वगैरे वगैरे. तर आता हे सगळं काही बघून अनुसयाला खूप जास्त राग येत असतो आणि आता हे सगळं काही तिला सहनही होत नसतं. तर मैनावतीला सुद्धा हे आवडत नसतं. मैनावती आता इकडे अनुसयाकडे येते आणि म्हणत असते, मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं काही नाही होऊ द्यायचं, ते आपण दोघींनी जर ठरवलं तर हा कार्यक्रम आपण खराब करू शकतो. त्यावर मग आता इकडे अनुसया म्हणते कसा. त्यावर मग मैनावती म्हणते, अहो आपण सगळं जेवण खराब करायचं आणि नाव बाळजाबाईंवर ढकलायचं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णा जी असते तिने गावामध्ये सगळ्या लोकांना निमंत्रणं दिलेली असतात. तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि मग ती भक्तीला फोन करते आणि भक्तीला सुद्धा सांगते. भक्ती म्हणते की कृष्णे तू काय बी काळजी करू नगस बघ, आपल्या बाच्या नावासाठीनं जेवण घालायचं आहे ना व, मग मॅ बी येतो तुझ्या मदतीला, आपण मिळून दोघी करू. कृष्णा म्हणते मला बाळजाबाईसुद्धा मदत करतायत. त्यावर मग भक्ती म्हणते चालेल, मग आपण दोघी नाही तर तिघी मिळून समजा करू, तिघींचे 3 हात लागले की कामं कशी भरभरा होतील. मग आता भक्ती निघताना सावित्री आणि पूजाला सुद्धा म्हणते की तुम्ही सुद्धा चला माझ्याबरोबर, उद्या आपल्या बाच्या नावाचं अन्नदान करणार आहेत तर आपण तिकडं मदतीला गेलं पाहिजे. त्यावर सावित्री म्हणते, त्या भिकारडीच्या मदतीला जाण्याची आम्हासनी काय बी हौस नाही, तुला जायचं असेल नवं तर तू जा, उगाच चौगाच आमच्यासमोर टुंगणं वाजवू नकस, समजलं नवं, चल निघ, चालती हो, आणि त्या कृष्णीचं कौतिक बी आम्हाला सांगाया पुण्यांदी येऊ नगस, समजलं नवं. त्या कृष्णीशी आमचं काही एक घेणं देणं नाही आहे आणि ज्या जमिनी परत केल्यात की नाही त्या बाळजाबाईंनी केल्यात, त्याच्याजवळसुद्धा त्या कृष्णीचं काय घेणं देणं नाही आहे, उगाच चौगाच आमच्या मोरं तिचं गुणगान गाऊ नगत जास्त, चल निघ. त्यावर भक्ती म्हणते मी तर जातेच आहे, पण म्या बी तिकडंच थांबणार आहे, कारण उद्या बाच्या नावाचं अन्नदान करायचं आहे ना व, म्या तिकडंच असणार आहे मदतीसाठी सुद्धा. आज बी म्या मदतीसाठीच लवकर जायलो, तुम्हासनी तशी बी चांगल्या वाईटाची कदर नाहीच आहे, उलट बरंच होईल बाच्या अन्नदानाच्या कामाला तुमचा हातभार नाही लागायचा, कारण काय आहे ना तसं बी कपटी मनानं केलेलं कुठलं बी काम पुण्यामध्ये मोजलं जात नाहीच. असो येतो म्या, एवढं बोलून भक्ती तिकडनं जाऊ लागते. जाता जाता पुन्हा म्हणते, हां पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याच नवऱ्याचं अन्नदान आहे, त्यामुळं जर यावंसं वाटलं ना आई तर ये नक्की, कारण किती बी झालं तरी तुला कोणी तिकडनं हाकिलणार नाही आहे. एवढं बोलून मग भक्ती आता आलेली असते बाळजाबाईंच्या घरी. मग ती बाळजाबाईंना विचारते, मी तुम्हासनी काही मदत करू काय बाळजाबाई. मग बाळजाबाई तिला सांगते हो अर्थात, आणि मग त्या दोघीजणी मिळून आता स्वयंपाकाची तयारी करतात. कृष्णासुद्धा तिकडे आलेली असते आणि कृष्णासुद्धा आता बाळजाबाईंना आणि भक्तीला मदत करते. आता त्या दोघींचं जेवणाचं काम झाल्यावर मग त्या तिकडनं बाहेर जातात. इतक्यात भक्तीला मुद्दामून कोणीतरी आवाज दिला आहे असं मैनावती सांगते आणि मग भक्तीसुद्धा किचनमध्ये असते, ती बाहेर जाते. आता मग किचनमध्ये कोणीच नाही आहे, सगळं तयार जेवण आहे. हे सगळं काही आता इकडे मैनावती बघत असते. मग मैनावती म्हणते आता तर जेवणाची खराबी केलीच पाहिजे. मग ती अनुसयाला हाक मारते आणि म्हणते चला थोरल्या जाऊबाई, आता इथं कोणी बी नाही आहे, आपल्याला संधी रिकामी आहे, या पटाक दिशी या. आणि मग दोघीजणी मिळून आता ते सगळं जेवण असतं ते खराब करतात. त्यानंतर आता अनुसया म्हणत असते की आता ह्या सगळ्याचा आळ आपण त्या बाळजावरच टाकायचा ना, नाही तसं बी त्या बाळजाला कुणाचं भलं तर बघवत नाहीच, आणि आता भलं बघवत नाही म्हणल्यावर तिचं हे जे चांगुलपणाचं नाटक आहे ते पण टिकणार नाही.
त्याबरोबर पुढे आता अनुसया मनातल्या मनात म्हणत असते, ह्या मैनावतीचा उपयोग होण्यासारखी पोरगी आहे, हिला हाताशी बाळगून ठेवली पाहिजे, हिच्याबरोबर वाईट वागून चालायचं नाही. मैनावती म्हणते, कसला विचार करताय तुम्ही? त्याबरोबर मग अनुसया म्हणते, नाही नाही काही नाही, मी आपलं सहजच असू दे, तू जा, मला जायचं आहे खोलीत. आणि मग आता अनुसया ही खोलीत जाते आणि नंतर विचार करते, नाही नको, खोलीत नको जायला, मी बाहेरच हॉलमध्ये थांबायला पाहिजे. आता जेव्हा बाळजाबाईची नामुष्की होईल तेव्हा ती बघायला मी असायला पाहिजे. पण आता त्या दोघींना हे कटकारस्थान करताना बाळजाबाईंनी आधीच पाहिलेलं असतं. आणि मग बाळजाबाई आता ताबडतोब स्वयंपाकघरात येतात आणि ज्याच्यामध्ये त्यांनी जास्त तिखट घातलेलं असतं ज्या भाजीमध्ये, त्यामध्ये बाळजाबाई आता बटाटा उकडवून किसून घालतात, जेणेकरून त्याची तिखटाई मोडावी. ज्या आमटीमध्ये त्यांनी मुद्दामून जास्त मिरची घातलेली असते त्या आमटीमध्ये बाळजाबाई तूप टाकतात, जेणेकरून तुपाने तिखटी मोडावी. शिऱ्यामध्ये त्या लोकांनी जास्त मीठ टाकलेलं असतं, तो शिरा बाळजाबाई पुन्हा बनवायला घेतात, जेणेकरून तो जो मिठाचा शिरा आहे तो प्रसादात येऊच नाही. आणि मग बाळजाबाई आता म्हणत असतात की आजच्याला मी तुम्हासनी सोडून दिलेलं आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही लई मोठी चूक केली आहे. आणि मग बाळजाबाई शिरा बनवायला ताबडतोब घेतात. आता त्या शिरा बनवत असताना त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही पुण्यांदा शिरा कशापायी बनवायलायसा? एक डाव बनवून झालाय ना. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणत असतात, काही नाही ग कृष्णे, ते आपलं कमी वगैरे पडायला नगं नवं म्हणून म्या बनवून ठेवायलो आहे, बस बाकी काही नाही. आता कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई पण एवढा आणि नाही पडायचं कमी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, अगं पडू शकतं, कधी काय होईल कधी काय, आपल्याला काय सांगता येतं होय. कृष्णा म्हणते, अवं नाही बाळजाबाई, जेवण खूप आहे बघा, कमी नाही पडायचं, उलट पंक्ती बसल्या की नाही की पुरून उरल. त्याबरोबर आता ती सांगत असते, पण पडू पण शकतं कमी. कृष्णा आता त्या शिऱ्याची चव बघते, आता तिला खूप खार लागतो तो शिरा. मग कृष्णा हे बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई यो शिरा खार कसा झाला? आपण बनवलं होतं तेव्हा तर व्यवस्थित होता ना. मग बाळजाबाई कृष्णाला घडलेला सर्व प्रकार सांगते. आता हे सगळं ऐकून कृष्णाला खूप राग येतो. आता कृष्णा म्हणते, हे समजा काही अनुसया सासूबाईंनी आणि मैनावती काकींनी केलं, आता तर मी त्यासनी सोडतच नसतोय. त्याबरोबर कृष्णाला बाळजाबाई म्हणतात, कृष्णे थांब, हे बघ त्यासनी तर मला बी सोडायचं नाही, त्या दोघीसनी अद्दल तर घडवली पाहिजेच, पण ती अशी आत्ता लगबगीनं नाही. अगं कृष्णे, आज तुझ्या वडिलांचं अन्नदान करायचं आहे ना आपल्याला, मग त्यामध्ये काय बी मोडा यायला नको किंवा काय बी वाईट घडायला नको. आजच्या दिवशी सगळं काही अगदी व्यवस्थित आणि शांतपणे पार पडलं पाहिजे बघ. म्हणून म्हणालो, आत्ताच्या घटकी गप्प बस. आता जे खराब झालं आहे ना ते आपण दुरुस्त करूया. जी त्यांनी खराब आमटी केली होती की नाही, त्यात तिखट मिरची जास्त घातली होती, मी त्याच्यामध्ये तूप घातलं आणि आमटी व्यवस्थित केली. ज्या भाजीमध्ये तिखट घातलं होतं की नाही त्या भाजीमध्ये मी उकडलेला बटाटा किसून घातला आहे, म्हणजे आता भाजीची पण तिखटाई कमी झाल्या. त्याबरोबर आणि मग कृष्णा म्हणते, दुसरं काय राहिलं आहे? त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, शिरा राहिला आहे, तो आपण दोघीनं मिळून पटपट बनवू. मग झालं की. त्यांना वाटलं होतं भाजी प्रसाद आणि डाळच खराब असेल तर मग लोकांना जेवताच नाही येणार, पण त्यासनी काय ठाव, आपण पण हुशार आहोत ते. त्यानंतर कृष्णा म्हणते, बाळजाबाई खरंच तुम्ही संकट होतासा नवं म्हणून मी हे समजा काही निस्तरू शकलो, नाहीतर मला तर हे समजा माहीतच नव्हतं जे तुम्ही सांगायला येते. त्याबरोबर बाळजा म्हणते, काळजी करू नकस, जर म्या एखाद्याशी दुश्मनी केली तर ती जन्मभर निभवायची ताकद ठेवतो, पण जर म्या एखाद्याला जीव लावला, एखाद्याची साथ द्यायची ठरवली तर जीव गेला तरी त्याची साथ सोडत नसतो. कृष्णा म्हणते, बाळजाबाई काय बोलताय तुम्ही? आता बोलत चालत त्या दोघी शिरा वगैरे बनवून घेतात. त्यानंतर आता गावची लोक जेवायला आलेली असतात. लोक जेवायला आल्याबरोबर मग कृष्णाला दुष्यंत हाक मारतो, कृष्णा वाढायला घ्या, लोक आली. त्याबरोबर मग आता कृष्णा आणि बाळजाबाई आणि भक्ती तिघीजणी आता वाढायला घेतात. आता मज्जा बघायला अनुसया सज्ज असते. आता कशी लोक उलट्या करतील, कसं लोकांना त्रास होईल हे सगळं काही, पण तसं काहीही घडत नाही आणि बाळजाबाईचा सगळा प्लॅन फ्लॉप होतो. उलट लोक अगदी आनंदाने सगळं जेवण जेवून घेतात आणि सगळं व्यवस्थित होतं. लोकांनी जेवून घेतल्याच्या नंतर मैनावतीला आणि बाळजाबाईला खूपच जास्त राग आलेला असतो, त्यांची चिडचिड झालेली असते. हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे त्यांना काही कळतच नसतं. मग आता मैनावती ही विचार करत असते, ह्या बाईला काही जादू टोना बिना येतो की काय, हिनं जेवण व्यवस्थित केलं कसं, हिला कळलं तर नसेल ना की हे समजा म्या केलं होतं. नाही, असं काही बी होता कामा नये.
देवा आता वाचव रे बाबा तू, आता काहीतरी कर रे देवा, अशी आता इकडे मैनावती प्रार्थना करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला सगळी लोक ही मात्र आरामात निवांत जेवत असतात. जेवून तर जेवून वर्ण लोक कृष्णाच्या जेवणाचं कौतुकसुद्धा करतात आणि म्हणत असतात, खरंच कृष्णे तुझ्या हाताला चव आहे बघ, लई चवीचं छान जेवण बनवलं आहेस तू. कृष्णा सगळ्या लोकांना सांगते, लोक हो आज काय जेवण फक्त म्या एकलीनं नाही बनवलेलं, तर मला मदत बाळजाबाईंनं केलेली आहे. बाळजाबाईंचं बी श्रेय आहे या समजात, बाळजाबाईंचं बी कौतुक करा. आणि मग त्या लोकांना असं सांगितल्यावर लोक बाळजाबाईचं सुद्धा कौतुक करतात. आता हे सगळं बघून अनुसयाची तळपायाची आग मस्तकात जाऊ लागते. अनुसयाची चिडचिड होऊ लागते. तिला वाटत असतं की हे सगळं काय सुरू आहे, हे असं सगळं का घडतं आहे, असं सगळा ती विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला जी पूजा आहे तिला समरला भेटायचं असतं. म्हणूनच ती आता सावित्रीला म्हणते की आई आपण एक काम करू, आपण जाऊया तिकडे, आपण जेवायला जाऊ आणि मग मी समरला भेटेन. मग आता सावित्री आणि पूजा जेवायला येतात. सावित्री जेवायला बसते, पूजा आपल्यावर कोणाचं लक्ष नाही आहे हे बघून समरला भेटायला जाते. आता ते दोघं एका कोपऱ्यात भेटलेले असतात, त्यांचे चाळी सुरू असतात आणि त्यावेळी अनुसया तिकडे येते. अनुसया हे सगळं बघते आणि आणखीन जास्त भडकते. आधीच ती भडकलेली होती, त्यात ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती आणखीन संतापते आणि समरची चांगली झाडणी जोडणी सुरू करते. समरला ती ओरडू लागते, तुला कळत नाही का, तुला अक्कल नाही का, तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं नाही या मुलीपासून दूर राहायचं, पुन्हा मला जर या मुलीबरोबर दिसलास तर मी तुला सोडणार नाही, मी समोर तुझं काय करेन मला ठाऊक नाही, वगैरे वगैरे अनुसया बोलत असते. तर आता तोपर्यंत पूजा ही तिकडनं निघून जाते. समर आईला म्हणत असतो, आई अगं, त्यावर ती म्हणते मला काय बी ऐकायचं नाही आहे समर, कळलं का तुला, ही बाई मुळात पुण्यांदा ह्या घरात यायलाच न गय, आज जेवायपुरता आल्या तेवढं ठीक, पुण्यांदा येता कामा नाही, समजलं. त्यावर तो म्हणतो बरं बरं आहे भाई, तू शांत हो, बरं शांत हो. त्याबरोबर अनुसया म्हणते शांत बिंत काय नाही, जेवढं म्या म्हणलं आहे की नाही तेवढं तू ध्यानात ठेव, नाहीतर माझा पारा आणखीन चढला ना तर म्या काय करीन तुझं मला सांगता येत नाही. पुण्यांदा ही पोरगी मला तुझ्या आसपाससुद्धा फिरकलेली न गाय, समजलं. त्यावर समर म्हणतो व्हय 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 चालेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जातं आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येतो. धन्यवाद.